प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राधानगरी तालुका बहुजन विकास संघटनेच्या वतीनं निपाणी देवगड महामार्गावर सरवडे इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मालवे, उंदरवाडी, बोरवडे, तुरंबे आदी गावातील हजारो हेक्टर सुपीक जमीन महामार्गासाठी संपादित होणार असल्यानं अनेक कुटुंबांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं अस्तित्व हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, अशा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या। काळंबावाडी धरणासाठी जमीन गमावलेल्या कुटुंबांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसताना पुन्हा एकदा विस्थापनाचं संकट शेतकऱ्यांवर ओढवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर पालकमंत्री, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भागातून फिरू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। महामार्गामध्ये हजारो हेक्टर जमीन जाणार आहे। खरोखर सांगायचं म्हणजे त्या हजारो हेक्टर क्षेत्र जर गेलं तर आपली लोक उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांना कुठली आपली उपजीविका भागवता येणार नाही। माननीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर असतील, असांची मुस्लिम असतील, ही माणसं ह्या शक्तीपीठाला आणण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे। ते ठेकेदारांना थांबवून देण्याचा मार्ग त्यांनी घातलेला आहे। पोलीस बल सुद्धा आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते, कारण त्यांना रस्त्यावर या गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत। शेतकऱ्यांची मुलं ती पण आहेत, तर त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे। खरोखर ह्या लोकांचा अन्याय होतोय, हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही। ह्या मंत्र्यांना ह्या तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही, अशी आमची राहण तालुका बहुजन विकास संघटनेची मागणी राहील। आणि शेतकऱ्यांना आम्ही महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे, यासाठी आम्हाला आमचं स्वतःचं रक्त सांडलं तर आम्ही थांबणार नाही, अशी आमची मागणी आहे। आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। आंदोलनानंतर पोलीस अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात राऊ कांबळे, BK कांबळे, MD कांबळे, सुनील पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते।